तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला एअर म्हणजे हवा याच्याविषयी पूर्ण माहिती घ्यायची आहे. आपण इयत्ता 6वीच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड ह्याच्यामध्ये आपण जमिनीबद्दल, पाण्याबद्दल आणि हवेबद्दल थोडक्यात माहिती बघितली होती. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस ही जी हवा, पाणी आणि जमीन आहे ही नैसर्गिकरित्या पृथ्वीवर तयार झालेली किंवा बनलेली आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण पाहिलं की जमीन आणि पाणी हा पृथ्वीवरचा किती टक्क्याचा भाग आहे. म्हणजे जमीन आपल्या पृथ्वी तलावरही जवळजवळ 29% हा भाग जमिनीने व्यापलेला आहे आणि पाण्याने 71% हा भाग व्यापलेला आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आज या व्हिडिओमध्ये नॅचरल रिसोर्सेस पेज नंबर 2 म्हणजे एअर ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर चला, मला वाटतं पाठीमागं तुम्हाला PDF स्वरूपात दाखवलेले आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं 6वीचं सायन्सचं पुस्तक हे सोबत घेऊन पेज नंबर 2 हे उघडायचं आणि ते पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर एकदा ते वाचून घ्यायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला PDF व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवून माझा व्हॉइस वगैरे ऐकू शकता. ओके. तर चला, आज बघू आपण एअर, वॉटर अँड लँडपैकी आपण आज एअरची माहिती बघू. इकडे बघा, तुम्हाला एअर बद्दल काय सांगितलेलं आहे. पेज नंबर 2 ओपन केलेलं आहे तुमच्यासमोर. तर बघा, इथं वरी व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. बरोबर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तो वातावरण. आता ह्या वातावरणामध्ये 5 थर आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे 3 थर होते त्याच्यामध्ये आपण ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर हे जे लेयर्स आहेत, ह्या लेअरमध्ये जे ॲटमॉस्फिअरमध्ये आणखी 5 थर आहेत असं त्यांनी विचारलेले. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. या वातावरणामध्ये आणखी कोणते 5 थर आहेत. लेअर म्हणजे थर. तर चला, आता ह्याचं आन्सर आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये मिळेल. तर चला, एअर. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. म्हणजे काय म्हणते, द एअर इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये जी हवा आहे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात. तर हवेमध्ये पुढील घटक कोणते त्यांनी इथं दाखवलेले, मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो एकदा वाटल्यास. बघा, हे जे कंटेन आहेत हे इथपर्यंत, म्हणजे द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. आता आपण पाहू याच्यामध्ये नेमकं काय की हवेमध्ये घटक. आता परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतो, विच कंटेन्स इन द प्रेझेंट इन द एअर म्हणजे हवेमध्ये कोणकोणते घटक प्रेझेंट असतात, म्हणजे असतात, कोणते घटक असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर ह्या प्रकारे लिहायचं की द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. आता वॉटर वेपर म्हणजे काय की पाण्याचे जे बाष्पकण असतात त्याला वॉटर वेपर म्हणतात आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धुलीकण. इथपर्यंत आलं लक्षात. म्हणजे हवेमध्ये हे घटक असतात. द ट्रोपोस्फिअर. आता बघा, जे वरचा जो क्वेश्चन होता व्हॉट आर द 5 लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर, त्याच्यापैकी हा एक लेअर आहे तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. मला मी हायलाइट करून दाखवतो, 1 मिनिट. हा जो आहे ट्रोपोस्फिअर. आता ह्या ट्रोपोस्फिअरमध्ये, ह्या लेअरमध्ये कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द
air, while this proportion is about 90% in the stratosphere. हा दुसरा लेयर स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर हा दुसरा लेयर आहे. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर. Ionosphere, the proportion of the mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. आता आपल्याला बघा किती 5 थर भेटलेत का बघू आपण. पहिला आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर भेटले आपल्याला 5 थर. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, म्हणजे वातावरणात विचारलेले बरं का तुम्हाला. वातावरणामध्ये कोणते 5 थर आहेत, तर हे 5 थर आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, एक्सोस्फिअर, आणखीन एक राहिला ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, आयनोस्फिअर, मेसोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. हे जे 5 थर आहेत हे आपल्याला ह्या एअरमध्ये सापडते. आता हे ह्याच्यामध्ये काय प्रॉपर्शन दिले, हे जे हवेमधले जे कंटेन्स आहेत, घटक आहेत, म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, 6 इनर्ट गॅसेस असेल, नायट्रोजन असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, वॉटर वेपर असेल, डस्ट पार्टिकल असेल, हे जे हवेमधले कंटेन्स आहे, हे कंटेन्स जसजसं त्यांच्या लेअरमध्ये आपण त्या लेअरमध्ये पोहोचू. आता लेअरमध्ये आपण पोहोचू म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. एखादं विमान जे असतं, विमान उडल्यानंतर हे ज्या वेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये येतं, म्हणजे त्या वातावरणामध्ये उडतं, जसं ट्रोपोस्फिअरमध्ये उडायला लागतं, त्याच्यामध्ये त्यांना ऑक्सिजन भेटतं. हे 80% त्यांना ऑक्सिजन मिळतं. पण जसजसं हळूहळू ते वरच्या स्फिअरमध्ये जातं, फॉर एक्झाम्पल आयनोस्फिअरमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना ऑक्सिजन मिळणं हे खूप कठीण जातं. खूप कमी प्रमाणात त्यांना ऑक्सिजन मिळतं. एक्झोस्फिअरमध्ये तर मिळतच नाही. त्याच्यामुळं त्या विमानामध्ये ऑक्सिजनची सुविधा असते बघा. आपण पिक्चरमध्ये किंवा एखाद्या एरोप्लेनची माहिती जर तुम्ही यूट्यूबला जर टाकली तर तुम्हाला मिळेल. म्हणजे ऑक्सिजन मार्क्स त्यांना अक्षरशः त्या एक्झोस्फिअरमध्ये किंवा आयनोस्फिअरमध्ये गेल्यावर त्यांना देतात, कारण ऑक्सिजन तिथं त्या वरच्या लेअरमध्ये नसतं. हे जसं विमान वरती जाईल तसं हे सगळे घटक काय होतात, डिक्रीजिंग होत चालतात, म्हणजे कमी कमी होत चालतात. आलं लक्षात इथपर्यंत. तर बघा, ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. म्हणजे ह्या हवेमधले असणारे जे गॅसेस फॉर्ममध्ये आहेत कंटेन्स, ते 80% पर्यंत असतात. while this proportion is about 90% in the stratosphere. Further in the mesosphere and ionosphere, the proportion of the mass of gases on decreasing म्हणजे हळूहळू कमी होत चालतात. गॅसेस आर नॉट फाउंड, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये ना ऑक्सिजन, ना कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, ना नायट्रोजन, ना वॉटर वेपर, नो डस्ट पार्टिकल इन द प्रेझेंट इन एक्झोस्फिअर. म्हणजे एक्झोस्फिअरमध्ये कुठलेच कंटेन्स नसतात. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे विमान हा एक्झोस्फिअरमध्ये गेलं तिथं काहीच भेटत नाही, ऑक्सिजन, ना कार्बन डायऑक्साईड, ना काय. म्हणजे हे 5 थर आहे. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणलं की हे ते 5 थर आहेत. कोणचे, ट्रोपोस्फिअर, आयनोस्फिअर, मेसोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. इथपर्यंत लक्षात आलं. आता थोडीशी आणखीन पुढं माहिती घेत चलो आपण. याच्या खाली बघा परत दिलेली, यू can see that air is a mixture of several gases and is the chief constituent of the earth atmosphere. Besides these gases, air also contains water vapor and dust particle. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, the air becomes rarer at higher altitudes. आता बघा हे काय म्हणतो, यू कॅन सी द एअर अ मिक्सचर. म्हणजे हवेमध्ये हे जे घटक दिलेले आहेत पूर्ण तुम्हाला, इथं मी तुम्हाला प्रॉपरेशन दाखवतो. आता हिचे एवढं फापट पसारा वाचायची गरज नाही आपल्याला. हवेचे घटक कोणत्या प्रमाणामध्ये, हवेमध्ये जे कंटेन्स आहे हे जे आपण आत्ता पाहिले, हवेमध्ये जे कंटेन्स आहे ते
किती टक्के प्रमाणामध्ये असतात ह्याचं आपल्याला पूर्ण दिलेले इथे दिलेलं आहे प्रॉपरेशन ऑफ द व्हेरियस. मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो हा चार्ट. हा जो आहे प्रॉपरेशन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर म्हणजे ह्याचं प्रमाण दिलेलं आहे हवेमध्ये कोणत्या कंटेन्सचं किती टक्के प्रमाणात आहे. तर इकडे बघा सगळ्यात आधी पाहू आपण नायट्रोजन. नायट्रोजन हवेमध्ये हे जवळजवळ 88% म्हणजे नायट्रोजन जो गॅस असतो तो हवेमध्ये 88% असतो म्हणजे 78% नायट्रोजन हे हवेमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर ऑक्सिजन बघा किती कमी प्रमाणात आहे फक्त 21% प्रमाण हे ऑक्सिजनचं आपल्या हवेमध्ये आहे. आर्गन 0.9% हे हवेमध्ये असतं. अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर म्हणजे अदर कन्स्टिट्युएंट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये पोल्युशन आलं ते 0.07% असतं. 0.07 हा तुम्ही जर एक्झाममध्ये फक्त 7% लिहिलं त्याला ग्राह्य धरला जाणार नाही, त्याला 0.07% असंच लिहावं लागेल. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड हे 0.03% हे पूर्ण ह्या हवेमध्ये हे जे कंटेन्स आहेत ह्या टक्केवारीमध्ये तिथं प्रेझेंट असतात. इथपर्यंत आलं लक्षात. आता ह्या गॅसेस जे आहेत पूर्ण थोडासा प्रॉब्लेम येतो, एक मिनिट. आता इकडे बघा त्याच्या खाली नंतर दिलेलं आहे आपल्याला त्याचा जे गॅसेस आहेत म्हणजे नायट्रोजन आहे, हिलियम आहे, ऑर्गन आहे, हे हवेमधले जे गॅसेस आहेत त्याचा कोणकोणत्या स्वरूपात आपण त्याचा उपयोग करतो ह्या गॅसेसचा. तर इकडे बघा सगळ्यात आधी तुम्हाला नायट्रोजन जो गॅस आहे हा नायट्रोजन जो गॅस आहे तो कशामध्ये आपण ह्याचा वापर करतो बघा. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. बघा नायट्रोजन जो गॅस आहे आपण समजा एअर पॅकेजिंग टाईट फूड म्हणजे आपण जसं कुरकुरे आणतो, काही मसाले असतात, मसाले आणतो, हे जे ज्यावेळेस ह्याची पॅकिंग होते कुरकुरे म्हणा, चिप्स म्हणा, हे जे आपण दुकानातून घेतो विकत, लेज कंपनीचे किंवा अदर कंपनीचे जे विकत घेतो ह्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस प्रेझेंट असतो की त्या अन्नाला त्याचा वास येऊ नये म्हणा किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती स्टेबल राहण्यासाठी हा गॅसचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण ते पुढं फोडल्यानंतर हवेशीर असतो, नंतर फोडला की ते पूर्ण फुटल्यासारखं होतं, एकदम रिकामा होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ नायट्रोजन गॅस हा भरलेला असतो. नंतर आहे ऑक्सिजन बघा नेसेसरी फॉर रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबन्शन म्हणजे ज्वालाग्री. कंबन्शन म्हणजे ज्वालाग्री म्हणजे जे ज्वलनास कारणीभूत म्हणून. आता जर आपण ज्वलनाचं सांगतो मी एक मिनिट, पण सगळ्यात आधी पहिला पॉईंट घेऊ. नेसेसरी फॉर रिस्पायरेशन म्हणजे श्वासोश्वास घेण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची फार गरज असते. मग तो कुठलाही जीव असो, छोट्यातला छोटा जीव असो, सूक्ष्म जीव असो, डोळ्याला न दिसणारा जीव असो, किंवा जे मोठमोठे प्राणी आहेत, माणसं आहेत, भरपूर जणांना रिस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन हे महत्त्वाचाच आहे. जर ऑक्सिजनच नाही भेटलं तर सजीव राहणार नाही. त्याच्यामुळे रिस्पायरेशन म्हणजे श्वासोश्वासासाठी आपल्याला ऑक्सिजन हा फार महत्त्वाचा आहे. आता लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबन्शन्स म्हणजे ज्वलनासाठी आपल्याला ऑक्सिजनचा वापर होतो. जर ऑक्सिजन नसेल तर ज्वलन होऊ शकत नाही. तुम्ही एक प्रयोग पाहिला असेल की मेणबत्ती तुम्हाला जर कंबन्शन म्हणजे ऑक्सिजन जर नाही भेटलं तर ज्वलन हे होत नाही. जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर एक बशी घ्या, त्याच्यामध्ये एक मेणबत्ती लावा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याच्यावर जो काचेचा ग्लास असतो, छोटी मेणबत्ती घ्यायची, जास्त मोठी नाही, छोटीशी मेणबत्ती घेऊन लावायचा आणि तो ग्लास पूर्ण त्या मेणबत्तीवर झाकून ठेवायचा. जर त्याला आवाज भेटली नाही किंवा ऑक्सिजनच नाही भेटलं तर ते जळणार नाही. तो लगेच जेवढं ऑक्सिजन आहे ते त्यापुरता जळून जाईल मेणबत्ती.
पण त्याच्यानंतर ती जळणार नाही आणि ती वाफेच्या स्वरूपात ती परत पाणी खेचून, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक तर वाफेचं उदाहरण समजेल आणि दुसरं की जे ऑक्सिजन ज्वलनासाठी कसा मदत करतो ते हा एक त्याच्यामध्ये समजेल. तिसरा पॉईंट आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी यूज होतो? प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. प्लांट्स म्हणजे झाडं जे आहेत हे काय करतात, त्याचा प्रोड्युसिंग देअर फूड म्हणजे स्वतःचे जे फळ वगैरे येतात ना झाडांना, त्या फळांसाठी फळ उत्पादन म्हणण्यापेक्षा त्यांचं जे फळ येतं झाडांना फळ, तर ते झाड काय करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्याद्वारे स्वतःचे जे फळं असतात त्याला प्रोड्युसिंग करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे ते आग विझवायचं जे येतं ना, आपण बस स्टँड वगैरे किंवा पिक्चरच्या थिएटरमध्ये गेले लाल टाकीसारखं तिथं लटकवलेलं असतं बघा, त्याला फायर एक्सटिंग्विशर्स म्हणतात. म्हणजे आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा फार महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर आहे आर्गन गॅस हा यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. म्हणजे जे पूर्वीच्या काळी आता जे LED लाईट आले त्याच्यामध्ये हा आर्गन गॅस नसतो. लक्षात ठेवा, जे पूर्वीच्या काळी मोठमोठे स्ट्रीट लाईट जे असतात मोठाले बल्ब असायचे त्याच्यामध्ये हा आर्गन गॅसचा त्या जास्त यूज व्हायचा. म्हणजे त्यांनी काय व्हायचं, प्रकाश जास्त पडायचा आर्गन गॅसमुळं, त्याच्यामुळे हा इलेक्ट्रिक बल्बमध्ये त्याचा यूज व्हायचा. नंतर आहे हेलियम, यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड आल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. हेलियम गॅस जो आहे, एअरशिप्स म्हणजे विमान म्हणा किंवा त्यांचं जे टेम्परेचर आहे, विमानामधलं जे टेम्परेचर, ज्यावेळेस विमान हे हळूहळू लेअरच्या वरी सरकत जातं किंवा उडत जातं, जसजसं वरती जातं तसतसं हे एअरशिपमधलं जे टेम्परेचर असतं म्हणजे हवामान एक त्याचं अनुकूलन राहण्यासाठी हेलियम गॅसचा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे निऑन गॅस, यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. आता मी म्हणलो तर वरचा ऑर्गन गॅस हा जो येलो बल्ब असतो त्याच्यामध्ये यूज होतो, पण हेलियम निऑन जो गॅस आहे तो मोठमोठे जे बल्ब असायचे, जे रस्त्याचे पददिवे असतात, पददिवे त्याच्यामध्ये खूप मोठा बल्ब असायचे पहिले, पण आता LED लाईट असल्यामुळे ते आपल्या लक्षात येणार नाहीत. मी तुम्हाला एका दिवशी इथे दाखवेल प्रोजेक्टरवर. जे स्ट्रीट लाईटचे बल्ब असायचे त्याच्यामध्ये हा निऑन गॅसचा वापर व्हायचा. डेकोरेटिव्ह लाईट म्हणजे छोटे ते आपण गणपतीला दिवाळीला वगैरे लावतो तसे जे छोटे बल्ब असायचे त्याच्यामध्ये हा निऑन गॅसचा वापर व्हायचा. क्रिप्टॉन गॅस म्हणजे यूज इन फ्लोरोसेंट ट्यूब्स म्हणजे आपल्या घरातली जी ट्यूब नळी असायच्या त्याच्यामध्ये हा क्रिप्टॉन गॅसचा वापर असायचा. नंतर एक झेनॉन, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. आपण ज्यावेळेस फोटो काढायला जायचो फोटोच्या दुकानामध्ये, तो जो फ्लॅश चमकायचा त्या फ्लॅशमध्ये हा झेनॉन गॅसचा वापर जास्त व्हायचा. म्हणून झेनॉन गॅस हा त्या फ्लॅश फोटोग्राफीमध्ये यूज होतो. आपण एक्सरे पण कधी काढायला जातो, एक्सरेमध्ये च्या फोटोमध्ये सुद्धा हा झेनॉन गॅस प्रेझेंट असतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. म्हणजे प्रत्येक गॅसचा काही ना काही कुठे ना कुठे आपल्या ह्याचा संबंध आहे आणि ह्याचा वापर आपण सर्वजण करतो. त्या खाली ऑलवेज रिमेंबर आहे, ते आपल्याला काही पाहायची गरज नाही. आता आपण पेज नंबर 2 वरचा आपण पाहिलंय. पेज नंबर 3 जे आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक, व्हिडिओमध्ये जर काही लक्षात नाही आला, एखादा पॉईंट नाही लक्षात आला तर नक्की कमेंट करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा आपल्या ह्या ॲपमध्ये मेसेज टाका. मी तुम्हाला पॅरेग्राफ कोणता नाही समजला तो डबल शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, तुमचं पूर्ण त्याचं समाधान करून देईल, त्याच्याबद्दलही नाही. आणि आपल्याला ह्या पेज नंबर 2 वरचा काय अभ्यास करायचा ते पण आत्ता सांगतो. लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे. हे जो आहे सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर, ह्याची पूर्ण माहिती आपल्याला पाठ करायची आहे. नायट्रोजन गॅस कशामध्ये यूज होतो, ऑक्सिजन गॅस कशामध्ये यूज होतो, कार्बन डायऑक्साईड कशामध्ये यूज होतो, हे गॅसेस यूज जो आहे तो पूर्ण पाठ करायचा आहे. ह्याचा फिल इन द ब्लँक्समध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर
ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर, म्हणजे एअरमध्ये हवेमध्ये कोणता गॅस किती प्रमाणात असतो, वातावरणात कोणता गॅस किती प्रमाणात असतो हे सुद्धा आपल्याला पाठ करायचे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन किती टक्के असतं तर हवेमध्ये 21% असतो. ऑर्गन गॅस हवेमध्ये 0.9% असतो. ही पूर्ण माहिती आपल्याला पाठ करायची आहे. त्याच्यानंतर एअर कंटेंट, हवेमध्ये कोणते कोणते घटक असतात. The air in the atmosphere around the earth contains in nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. इथपर्यंत लक्षात आलं. वरचा जो क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फाय लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, म्हणजे हे जे ॲटमॉस्फिअरमध्ये 5 लेयर आहेत ते कोणते, तर आपण आत्ता पाहिलं की त्याच्यामध्ये ट्रोपोस्फिअर आहे, मेसोस्फिअर आहे, आयनोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, एक्झोस्फिअर आहे. हे जे 5 लेयर आहेत हे आपल्याला पूर्ण पाठ करायचे. लक्षात ठेवायचे हे 5 लेयर वेगळे आणि ते दुसरे जे पहिल्या पेजवर आहेत ते वेगळं. म्हणजे वातावरणामध्ये 5 लेयर आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये 5 लेयर आहेत. इथपर्यंत लक्षात असू द्या. हे परीक्षेमध्ये आपल्याला जवळजवळ 4 मार्काचं क्वेश्चन्स आहेत. मग ते कुठलेही टाकू शकतात. एक तर ह्याच्यावर एअर कंटेनवर टाकू शकतात किंवा किती टक्के प्रमाणात एअरमध्ये हे गॅसेस असतात ते पण टाकू शकतात किंवा कोणत्या गॅसचा कशामध्ये यूज होतो ते पण टाकू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला पाठ करणं किंवा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला सायन्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला जे पेज नंबर वाईज आपल्याला पूर्ण अभ्यास एक अभ्यास पूर्ण आपल्याला करायला पाहिजे. ठीक आहे. बाकीचा पेज नंबर 3 वरचं आपण आता एअर पोल्युशन वगैरे जे आहे फॅक्टरीमध्ये तुम्हाला इथे चित्र वगैरे दिसतं ते आपण उद्याच्या पाठामध्ये. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.